नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सारे जग हे एक पुस्तक आहे आणि मनुष्य हा आयुष्यभराचा विद्यार्थी आहे. ही आणि यासारखी अनेक वचनं तुमच्या चांगल्याच परिचयाची आहे. आपल्या प्रत्येकाची धडपड हीच असते की आपण चांगला विद्यार्थी होऊया. त्यासाठी आज आपण अभ्यास म्हणजे काय, त्यासाठी लागणारी कौशल्य कोणती, त्यासाठी कोणती तंत्र वापरता येतात हे पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अनुराधा गोरे आणि मी आहे सोनाली भट. आज आपण अभ्यास म्हणजे काय हे बघणार आहोत. स्वयंअध्ययन म्हणजे स्वतःसाठी स्वतःहून शिकणं. एम फॉर मूड म्हणजेच मानसिकता. हे एस जो सर्व्हेसाठी आहे. सर्व्हे म्हणजे सर्वेक्षण, निरीक्षण. क्यू म्हणजे क्वेश्चनिंग, प्रश्न विचारणं. पहिला आर जो आहे तो आहे रीडिंग किंवा वाचनाचा. दुसरा सेकंड आर आहे जो रेकग्नाइज आणि रिकॉलचा. तिसरा आर आहे तो रिव्ह्यूचा म्हणजे पुनरावलोकन. त्याच्यानंतरचा जो आर आहे तो आहे राईट. आणि काही जण आर राईट म्हणण्याच्या ऐवजी याला ई असं सुद्धा म्हणतात, ज्याला एक्सपांड किंवा एक्सप्रेस करणं असंही म्हणतात. बरोबर. डी फॉर डिस्कशन, डी फॉर डायजेस्ट. शेवटचा जो आर आहे हा जरी क्रमाने शेवटचा आला ना तरी तो अतिशय महत्वाचा आहे, कारण ह्या शेवटच्या आरचा अर्थच असा आहे की स्वतःची स्वतःला ओळख पटवून घेणं. उन्हात तापून पावसात भिजल्याशिवाय धरतीलाही समृद्धी येत नाही. त्याचप्रमाणे अध्ययनात अभ्यासाची नीती, तंत्र, कौशल्य, चांगल्या सवयी यांची नुसती माहिती येऊन यश मिळत नाही, तर त्याच्या जोडीला श्रवण, वाचन, संभाषण, लेखन ही मूलभूत कौशल्यही आत्मसात करावी लागतात. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांचीच माहिती घेऊया. मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया श्रवण कौशल्यापासून. कारण जन्मतःच आपल्यापैकी बहुसंख्य जणांना हे ऐकता येत असतं. एवढंच नव्हे तर दिवसाकाठी जवळजवळ 40% अधिक वेळ आपण निव्वळ ऐकण्यासाठी खर्च करत असतो. काही वेळेला मुद्दामून ऐकतो तर काही वेळेला न कळत आपल्या कानावर आवाज येत असतात, वेगवेगळ्या तीव्रतेचे, वेगवेगळे चढ उतार असलेले. त्यामधून आपल्या कामाचे, आपल्याला हवे असलेले गाळून वेचून आवाज ऐकणं म्हणजे श्रवण करणं. थोडक्यात लक्षपूर्वक आणि अवधानपूर्वक केलेलं ऐकणं म्हणजेच श्रवण होय. या श्रवण कौशल्याचा विकास करायचा तर मला वाटतं सर्वप्रथम आपल्या मनामध्ये हा विश्वास हवा की आपण जर श्रवण हे मनापासून आणि एकाग्रतेने केलं तर आपण ऐकलेल्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या लक्षात राहू शकतात. त्यामुळे श्रवणाची पहिली पायरी माझ्या दृष्टीने आत्मविश्वास ही आहे, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि सगळ्या गोष्टी ऐकलेल्या 100% लक्षात राहतील असा जरा सुद्धा अट्टहास विद्यार्थ्यांनी धरायचा नाहीये, कारण त्याच्यात फक्त सार लक्षात आलं तरी बास आहे. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अवधानपूर्वक श्रवण करत असताना काही पथ्य विद्यार्थ्यांनी पाळायला पाहिजेत. सगळ्यात पहिलं पथ्य म्हणजे पूर्वग्रह न ठेवता ऐकणं. याचा अर्थच असा की आपण जेव्हा एखादं लेखन ऐकणार आहोत, भाषण ऐकणार आहोत, अशा वेळेला जो वक्ता आहे तो मला आवडलेला नाहीये, आवडणार नाहीये, मला एखादी गोष्ट कळणार नाहीये, असेच काहीतरी नकारार्थी विचार न घेता त्या ऐकायला जायचं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे ऐकायला जाताना सुद्धा पूर्णपणे तयारीनिशी जाणं. याचा अर्थ असा की पूर्णपणे आधी पुस्तक वाचलेलं असलं पाहिजे. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी भाषणाला गेला असाल तर आधीच माहिती मिळवली पाहिजे, तर तुम्ही जे काही सांगताय ते तुम्हाला चांगलं ऐकायला येऊ शकतं. बरोबर आहे. आणि याचबरोबर एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपला उच्चारण वेग हा मिनिटाला साधारणपणे 100 ते 200 शब्द असतो, तर आपला श्रवण वेग जो म्हणतो तो साधारणपणे मिनिटाला 600 ते 2200 शब्द एवढा जास्त असतो. आणि म्हणूनच ऐकताना मन इकडे तिकडे किंवा चित्त विचलित जे होतं म्हणताना ते यामुळेच होऊ शकतं. आणि त्यासाठीच ऐकताना एकाग्रतेने ऐकणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याबरोबरच ऐकल्यानंतर फक्त ऐकलं आणि विसरून गेलं तर असं होता कामा नये. ऐकलेलं आपल्याला समजलं आहे की नाही हे समजावून घेण्यासाठी चर्चा करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. टिपणं घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर मुलांनी विद्यार्थी आहेत त्यांनी टिपणं घेतली पाहिजेत, नोट्स काढल्या पाहिजेत, सार शब्द लिहून ठेवले पाहिजेत.
त्याबरोबरच ऐकताना काही गोष्टी विद्यार्थ्यांनी अवश्य लक्षात ठेवायला पाहिजेत. त्या म्हणजे की वक्त्याबरोबर आपण समरस व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, तर जी व्यक्ती बोलतेय त्याला प्रतिसाद देणं, त्याच्याशी समरस होणं. उदाहरण द्यायचं झालं तर मान हलवणं किंवा त्याच्याबरोबर आय कॉन्टॅक्ट जो आपण म्हणतो तो मेंटेन करणं, या गोष्टी मला वाटतं अवधानपूर्वक श्रवणाच्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, नाही का? अगदी बरोबर आहे सोनाली. इथे तुला एक वर्गातलं दृश्य आम्ही मुद्दामून दाखवते बरं का, जिथे श्रवण कसं करू नये याचं उत्तम उदाहरण बघायला मिळेल. वर्गात तास सुरू आहे मराठीचा, बाई अगदी जीव तोडून शिकवत आहेत आणि वर्गात मुलांचे निरनिराळे उद्योग चाललेले आहेत. कोपऱ्यात बसून कोणी चक्क झोपलाय, कोणी वॉकमन कानाला अडकवून ऐकताय, कोणी वर्गाच्या बाहेर काय चाललंय इकडेच लक्ष देत आहे, तर काही जण मराठीच्या तासालाच भूगोल आणखीन विज्ञानाचा अभ्यास करतायत किंवा आणखीन भलता सुरू आहे. कोणी मधून मधून प्रश्न विचारून बाईंचा जो विचाराचा प्रवाह आहे तो खंडित करायचा प्रयत्न करतायत. अशा वेळेला वक्ता आणि श्रोता यांच्यातला जो सुसंवाद आहे तो साधता येणं अतिशय कठीण आहे. याच्या ऐवजी आता आपण दुसऱ्या वर्गात डोकावूया आणि त्या वर्गातलं वातावरण बघूया. इथे तुला खरोखरी योग्य प्रकारचं श्रवण कसं करावं ते करताना तुला उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. अगदी बरोबर आहे. या श्रवणातच अतिशय महत्वाची गोष्ट ही सराव आहे. म्हणजेच काय की वर्गात शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा तर आपण ऐकतोच, पण त्याबरोबरच आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये जी काही व्याख्यानमाला होत असतात, जी काही भाषणं होत असतात, त्यांना जाऊन तिथला जास्तीत जास्त अनुभव घेऊन जास्तीत जास्त परिणामकारकरित्या श्रवण करणं हे तेवढंच आवश्यक आहे, नाही का? त्याच्या जोडीला मला असं वाटतं की रेडिओवरचे काही कार्यक्रम आणि आजकाल टॉकिंग बुक्स ज्याला म्हणतात ती भारतात सुद्धा उपलब्ध झालेली आहेत. त्याचबरोबर काही ऑडिओ कॅसेट्स अशा वेगवेगळ्या भाषातल्या वेगवेगळ्या उच्चारातल्या आपल्याला मार्केटमध्ये ज्या उपलब्ध असतात त्या जरूर ऐकाव्यात, कारण उत्तम वक्तृत्वाचा एक चांगला नमुना आपल्या पुढे पेश होत असतो. एखाद्या विषयावर 4 लोकांसमोर उभं राहून बोलायची वेळ आली की हातपाय कापतात, घाम फुटतो आणि जी काही भंबेरी उडते ती काही सांगायला नको. तर मला वाटतं की नुसतं बोलता येऊन उपयोग नाही, तर त्याच्यासाठी संभाषण कला आपण अवगत करायला हवी, नाही का? अगदी बरोबर आहे. विशेष करून मुलांना, विद्यार्थ्यांना आपण म्हणूया की प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, मुलाखतीच्या स्वरूपामध्ये या संभाषण कौशल्याला नेहमी सामोरं जावं लागतं. विशेष करून ज्या वेळेला तुम्ही उच्च शिक्षण घेता तेव्हा तुम्हाला लेखी परीक्षेच्या बरोबरीनं काही वेळेला स्वतःचे मुलाखती प्रोजेक्ट सादर करावे लागतात, गटचर्चा असतात आणि यासाठी संभाषण कौशल्य हे प्रत्येकाला आलंच पाहिजे. एवढंच कशाला, तर यापुढे आपण ज्या व्यवसायात प्रवेश करणार आहोत तर काही व्यवसायांची ही एक गरजच आहे की तुम्हाला उत्तम संभाषण कौशल्य हे उत्तम असलंच पाहिजे. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर शिक्षकांचा पेशा आहे, वकील आहेत, राजकारणी आहेत, अभिनेते आहेत, या सगळ्यांना तर उत्तम संभाषण कला अवगत असायलाच हवी. त्याचबरोबर आपल्या रोजच्या जीवनात आपला एखादा मुद्दा, आपल्या मनातील एखादा विचार समोरच्याला परिणामकारकरित्या समजावून सांगण्यासाठी, आपलं मत पटवून देण्यासाठी ही संभाषण चातुर्य ज्याला म्हणतो हे तेवढंच आवश्यक. संभाषणासाठी पहिली पायरी मला वाटतं वाचनाची आहे. तुम्ही जेवढं अधिक वाचाल तेवढंच तुमच्याजवळ सुविचार, म्हणी, अभंग यांचा साठा असेल आणि योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी आपण जर हे वाक्प्रचार, चांगले उद्गार यांचा जर वापर करू शकलो तर आपलं जे संभाषण आहे ते आपण अधिक परिणामकारक आणि खुसखुशीत ज्याला म्हणतो ते बनवू शकतो, नाही का? अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं सोनाली, तू जे आता म्हणालीस थोडक्यात असं आपल्याला म्हणता येईल की ज्याचं जेवढं श्रवण अधिक, जेवढं वाचन अधिक, तेवढं तुमचं संभाषण कौशल्य सुद्धा अधिक होऊ शकतं. याच्या जोडीला आणखीन एक मला सांगायला आवडेल मुलांना की ते म्हणजे निरनिराळ्या शालेय कार्यक्रमात, सहशालेय कार्यक्रमात भरपूर मुलांना संधी मिळत असते. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात जाता येत नाही आहे अशांना गावामध्ये आपल्या लहान लहान कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमामध्ये कधीतरी प्रत्यक्ष स्टेजवरून किंवा काही वेळेला ध्वनिक्षेपकावरून काही अनाउन्समेंट करायची असते, काही वेळेला पाहुण्यांचं स्वागत करायचं असतं, ओळख करून द्यायची असते, आभार मानायचे असतात आणि अशी कामं मुलांनी जरूर स्वतः पुढे होऊन केली पाहिजेत. म्हणजे आपोआपच ज्याला आपण म्हणतो सभाधीटपणा येतो किंवा काही वेळेला ज्याला स्टेज फ्राईट म्हटलं जातं, भीती वाटते, समुदाय बघितला की जी भीती वाटते आणि शब्द अडखळतात ती आपोआपच भीती नाहीशी होते आणि मुलांना संभाषण कौशल्यामध्ये ती अतिशय तज्ज्ञ नक्कीच होऊ शकतात असं मला वाटतं. बाई, तुम्ही जे सांगितलं त्याच्यात थोडीशी मी भर घालते ती अशी की आपण हे बघितलं व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल
याबरोबरच आपली जी देहबोली किंवा आपण ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो ती सुद्धा तितकीच महत्वाची असते, जे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मनात बोलताना जर भीती असेल तर ती चेहऱ्यावर दिसता कामा नये, किंवा हातपाय कापत असतील तर उदाहरण द्यायचं तर समोर जे काही टेबल असेल त्याचा थोडासा आधार घ्यावा, किंवा आय कॉन्टॅक्ट म्हणजे बोलताना प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की आपण प्रत्येकाशी बोलतोय. त्यामुळे एकीकडेच न बघता नजर आपली फिरवत राहणं, या सर्व गोष्टी ही संभाषणात तेवढ्याच महत्वाच्या आहेत नाही. आणि त्याच्याबरोबर विचार. बरोबर. याचा अर्थ पूर्वतयारी केली नाही आणि बोलायला उभं राहिलो तर तसं काही चालणार नाही. पूर्वतयारी केल्याशिवाय, कारण तुम्ही जर समजा भाषणाला गेलेला आहात, 1 तास तुमचं भाषण आहे आणि तुमचं भाषण ऐकायला 100, 200, 300 लोक आलेली आहेत, तर प्रत्येकाचा 1 तास एवढ्या पट्टीत तुम्ही त्यांचा वेळ वाया घालवणार आहात आणि पूर्वतयारीशिवाय भाषण नाही. थोडंसं वेगळं मला सांगायला आवडेल. काही तज्ज्ञांच्या मते असं म्हटलं जातं की जसं आपण श्रवण करणं किंवा बोलणं हे जन्मजात आपल्याला येतं, त्याप्रमाणे वाचन सुद्धा आपल्याला अगदी लहानपणापासून म्हणजे जन्मापासून जर बाळाला शिकवलं तर वाचन सुद्धा सहजपणे येऊ शकतं. कारण त्याचं असं कारण असेल की आपण वास्तवामध्ये नेमकं काय करतो, तर एखादं चित्र असेल, एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा काही मजकूर असेल, तो मजकूर त्याच्यातले शब्द, अक्षर, शब्दाचा समुदाय आणि त्याचं नातं कुठेतरी आपण जोडतो नाही का. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आई, तेव्हा आईची व्यक्ती आणि आ हे जे सगळं त्याचं सहचर्य कुठेतरी मुलांच्या मनात पक्क बसतं. आणि म्हणून असं म्हणतात की जितक्या लहानपणापासून वाचायला मुलांना शिकवावं तितकं ती पटकन वाचायला शिकतात, तेवढंच अधिक वाचतात. आणि त्याच जोडीला ज्याचं जेवढं वाचन अधिक तेवढं ती व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्याची असंख्य उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आणि वाचन हे काही आपण फक्त परीक्षेसाठी करत नसतो, तर त्याहूनही अधिक मी म्हणेन मनोरंजनासाठी आपण वाचतो, ज्ञान मिळवण्यासाठी आपण वाचतो. पण हे वाचताना आपला हेतू काय आहे, आपण हे का वाचतोय हे कळणं अतिशय आवश्यक आहे. नाहीतर जाना था जापान पहुंच गए चीन अशी काहीतरी अवस्था सगळ्यांची होऊ शकते. त्यामुळे वाचनाचा हेतू लक्षात घेणं हे अतिशय आवश्यक आहे. मला असं वाटतं सोनाली, या ठिकाणी मला असं सांगायला आवडेल की आजकाल अशी भीती व्यक्त केली जाते की वाचन संस्कृती नष्ट होते. दूरदर्शन घरात आला त्यामुळे मग बातम्या कळतात म्हणून पेपर नको, किंवा मनोरंजन घरच्या घरी होत आहे म्हणून पुस्तकं नकोत. आणि याचा सगळ्याचा परिणाम असा होतो की वाचन नसल्यामुळे विचार करण्याची क्षमता, कल्पना करण्याची क्षमता याच्यावर प्रचंड परिणाम होतोय. आणि साहजिकच या सगळ्याचाच परिणाम मग विद्यार्थ्यांच्या विकासावर होतो नाही का. त्यामुळे असं काही होता नाही. दुसरी महत्वाची एक गोष्ट मला सांगायला नक्की आवडणार आहे ती म्हणजे बरेच वेळेला असं आपण म्हणतो की पुस्तकं आणि पेपर हे कालबाह्य होतील आणि इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा जमाना येणार आहे. मला तर असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा जेव्हा जमाना येईल त्यावेळेला आजच्यापेक्षाही वाचन आणि वेगवान वाचन आणि कमीत कमी वेळात अर्थपूर्ण वाचन करणं अधिक गरजेचं होणार आहे. कारण साध्या पुस्तकांपेक्षा इलेक्ट्रॉनिक पुस्तकं ही अधिक महाग आहेत, वेळ महाग आहे. त्यामुळे थोड्या वेळात जास्तीत जास्त वाचन हे मुलांना करतात. हो, आणि आजकालचं जग हे माहिती प्रस्फोटाचं जग आहे. सगळं इतकं वेगवान व्हायला लागलंय की कमीत कमी वेळात जर आपण जास्तीत जास्त वाचन करू शकलो तर अध्ययनासाठी लागणारा वेळ आपण वाचवू शकतो आणि त्या वेळाचा सदुपयोग आपण दुसऱ्या गोष्टींसाठी करू शकतो. त्यामुळे ह्या मला वाटतं वाचन वेग कसा वाढवावा हे मुलांना सांगणं अतिशय आवश्यक आहे नाही. वेगाच्या बरोबरीनंच आणखीन एक भाग आहे तो म्हणजे वाचन हे आपलं प्रभावी झालं पाहिजे. प्रभावी वाचन याचा अर्थच असा की ते जर समजा प्रगट वाचन असेल तर ते प्रगट वाचन करत असताना शब्दांचे आणि शब्दापलीकडचे भाव पूर्णपणे व्यक्त झाले पाहिजेत. बरेच वेळेला असं वाटतं की आपण मौन वाचन जेव्हा करतोय तेव्हा याची गरज नाही आहे का, असं एक मनात मुलांच्या शंका येते. मला असं वाटतं की जरी आपण मौन वाचन करत असलो तरी मनातल्या मनामध्ये शब्द आणि शब्दामागची दुनिया उभी करण्याचं कसब आपल्या प्रत्येकाला साधता आलं पाहिजे, तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. मुलांना एक उदाहरणं द्यायला मला नक्की आवडतील बरं का. असं म्हणतात की यशवंतराव चव्हाणांचा वाचनाचा वेग जवळजवळ 1 मिनिटाला 2000 शब्द एवढा होता. इंदिरा गांधींचा 2400 शब्द एवढा होता. अमेरिकेचे प्रेसिडेंट केनेडी यांचा वेग अधिक होता. आणि लोकमान्य टिळक आणि विवेकानंद त्यांच्या बाबतीत तर मला वाटतं आपण बऱ्याच आख्यायिकाच वाटतील अशा प्रकारचा वेग त्यांचा होता. सोनाली, काही जणांच्या मते मात्र वाचन सुद्धा शिकावं लागतं असं नाही, तर ते पण सहजपणे येतं. कारण शेवटी काय तर वाचन म्हणजे नेमकं काय तर शब्द
आणि व्यक्ती किंवा शब्द आणि चित्र यांचा कुठेतरी नातं जोडणं. आणि म्हणूनच अगदी लहानपणापासून सुद्धा अशा प्रकारे वाचनाचा सराव जर मुलांना दिला तर तो उपयोगी होऊ शकतो. आता वाचनानंतर आपण लेखन कौशल्याकडे वळूया. कारण लेखन हा मनाचा आरसा आहे. आपल्याला जे समजलंय, जे येतंय ते मुद्देसूदपणे नेमक्या शब्दात आपल्याला लिहिता येणं हे अतिशय आवश्यक आहे, नाही का? प्रत्यक्षात मात्र लेखनाचा मुलं अतिशय कंटाळा करतात. मला असं वाटतं की हा कंटाळा करून त्यांना चालणार नाही, कारण नेमक्या वेळामध्ये त्यांना नेमक्या शब्दात आपले विचार मांडता येणं खूप आवश्यक असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक जसं विज्ञान प्रगत होत गेलं तसतसं लेखन कला सोपी होत गेली आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला झेरॉक्सिंग आहे, MS वर्ड आहे, अशा प्रकारचं संगणकाच्या साह्याने तुम्हाला तुमचं लेखन जे आहे त्याच्यामध्ये सहजता आणता येते. मुलांनी त्याचा जरूर वापर करावा. लेखनासाठी सराव अतिशय महत्वाचा असतो. मग आलेख आहेत, नकाशे आहेत, या सगळ्यांचा सराव तर करायलाच पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची अनेक वेळा तक्रार असते की परीक्षेत स्पेशली वेळ पुरला नाही, पेपर पूर्ण झाला नाही. तर त्यांनी एक पथ्य पाळायला हवं की लेखनाचा वेग हा सुरुवातीपासूनच थोडा वाढवायला हवा आणि त्याचबरोबर मुद्देसूद उत्तरं त्यांनी लिहायला पाहिजेत. उगाचच नको असलेले मुद्दे मला वाटतं लिहू नयेत, नाही का? अगदी बरोबर आहे. मला असं वाटतंय की समर्थांनी अक्षरबोध ह्या त्यांच्या ह्याच्यामध्ये उत्तम लिखाणाची बरीच तंत्र सांगितलेली आहेत ती मुलांनी स्वतःच वाचावीत. दुसरं महत्वाचं आहे म्हणजे लिखाण त्याचा सराव ठेवण्यासाठी टिपणांचं जे कौशल्य आहे ते मुलांना खूप उपयोगी पडतं. टिपणं मुलांनी स्वतः काढावीत. कोणाच्या तरी नोट्स आणणं किंवा झेरॉक्स करणं हे टाळावं. बरोबर. टिप्पण काढताना सुद्धा काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावेत आणि टिप्पण काढणं कंटाळवाणं होऊ नये असं वाटत असेल तर टिपणामध्ये सुद्धा विविध प्रकार आणता येतात. कधी फ्लोचार्ट काढा, कधी आकृत्या काढा. मला वाटतं सोनाली, ह्या टिपणांचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना विषयाचं आकलन, ग्रहण हे चांगलं होतं. या टिपणांच्यावरून छोटे छोटे सार शब्द तयार करणं किंवा अतिशय संक्षिप्त टिपणं तयार करणं आणि त्याचा उपयोग पाठांतरासाठी आणि ऐन परीक्षेच्या वेळेला अभ्यासासाठी होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, स्वतः टिपणं तयार केलेली असल्यामुळे आपल्याला हवी तेव्हा ती आठवता येतात आणि ऐन परीक्षेच्या वेळेला जणू काही आपण आपल्या मनाच्या समोर अख्खं पुस्तक वाचतोय, टिपण वाचतोय, अशाप्रमाणे ती आपल्याला टिपणं वाचता येतात. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळेला तुम्हाला आपण खरंच ती व्हिज्युअलाइज करू शकतो. त्याच्यानंतर मला वाटतं आपण पुढे आता वळूया की टिपणं जर काढायची तर मुलांनी ग्रंथालयाचा वापर भरपूर केला पाहिजे. कारण ग्रंथासारखा गुरु नाही रे दुसरा असं जे म्हटलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळेला सगळी पुस्तकं विद्यार्थ्यांना विकत घेणं शक्य नसतं किंवा सगळी पुस्तकं आपल्याकडे एकदम असतीलच असं नाही. तर आपण जर ग्रंथालयात बसून हे जर टिपा काढणं किंवा लेखन केलं तर आपल्याला हवी ती पुस्तकं हवी तेव्हा पटकन घेता येतात. त्याचबरोबरीने ग्रंथालयात जे एक अभ्यासासाठी आवश्यक किंवा पोषक वातावरण असतं त्यामुळे आपला अभ्यास एकाग्रतेने आणि जास्तीत जास्त चांगला होऊ शकतो, नाही का? अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण आणखीन एक बघितलेलं होतं की जशी ग्रंथालयातून मुलांना माहिती मिळवू शकतात त्याचबरोबर इंटरनेटचा वापरही मुलांनी जरूर माहितीसाठी करावा. त्याचेही कौशल्य मुलांनी शिकून घ्यायला पाहिजे आणि पुढे आपल्याला जे बघायचंय आता डाउनलोड करणं बरोबर माहिती हे सगळं करता आलं. अभ्यासाची कार्यनीती, तंत्र, कौशल्य ही सगळी आपण आता पाहिलीच. ती अगदी आत्मसात जरी केली तरी सुद्धा विद्यार्थ्यांची खरी कसोटी असते ती परीक्षेच्या वेळी. कारण ऐन परीक्षेच्या वेळी तिला समोरं जाताना आपली तयारी असणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाताना कुठल्या गोष्टी टाळायच्या किंवा कुठल्या गोष्टी करायच्या हे मुलांना सांगणं, विद्यार्थ्यांना माहिती असणं हे खूप आवश्यक आहे, नाही का? अगदी बरोबर आहे. कारण परीक्षेलाच आर्ट ऑफ प्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. विद्यार्थ्यांनी वर्षभरात जे काही शिकलेलं आहे ते त्यांना 3 तासामध्ये कागदावर उतरवायचंय. बरोबर. आणि त्यामुळे त्याच्या अगोदर त्यांनी ज्याला आपण डमी परीक्षा म्हणूया म्हणजेच ऐन परीक्षेच्या हॉलमध्ये ज्या वातावरणामध्ये आपण परीक्षा सोडवू अशा प्रकारे निदान प्रत्येक विषयाची एक उत्तरपत्रिका सोडवलेली असली पाहिजे. तोंडी उत्तरपत्रिका तर अधिक सोडवलेल्या असल्या पाहिजेतच पाहिजेत. त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजेच परीक्षेला मी गेलेलो आहे, मला सगळं आठवत आहे, प्रश्नपत्रिका हातात मिळालेली आहे, ती खूप सोपी आहे आणि मी अतिशय आत्मविश्वासपूर्वक ती सोडवलेली आहे असं चित्र मुलांनी डोळ्यासमोर आणावं. याचबरोबर परीक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी मुलांनी पूर्णपणे परीक्षेची तयारी करून ठेवावी. हॉल तिकीट बरोबर आहे का, आपला पेन पेन्सिल जे काही साहित्य लागतं ते बरोबर घेतलेलं आहे का,
हॉलमध्ये कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला आधी पोहोचायचं आहे, असं बेताने निघावं. परीक्षेला पोहोचल्यानंतर हॉलमध्ये इतर कोणी वाचतंय म्हणून आपण वाचायचं नाहीये. सगळी पुस्तकं वाचून झालेली नाही आहेत, नोट झालेल्या नाही असं न म्हणता फक्त मनन चिंतन आणि लघु नोट याचाच फक्त सराव करायचा आहे. हॉलमध्ये बसल्या बसल्या संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर अख्खं पुस्तक किंवा अख्खं नोट वाचता येतात आणि याचा सराव मुलांनी करून घ्यायचा आहे. प्रश्नपत्रिका आपल्याला हातात येण्याच्या पूर्वी उत्तरपत्रिका हाती येते. ती उत्तरपत्रिका हाती आल्याबरोबर सर्व माहिती नीट भरून घ्यायची आहे. उभी आडवी रेष, 2 समास दोन्ही बाजूचे नीट आखून घेणं हे पूर्ण करून टाकायचंय. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रश्नपत्रिका हातात आल्याबरोबर प्रश्नपत्रिका पूर्ण छापलेली आहे ना, कुठे काही चुका नाही आहेत ना, अर्धवट नाही आहे ना याची खात्री करून घ्यायची आणि एखादं मिनिट जरी मोडलं तरी सुद्धा अख्खीच्या अख्खी प्रश्नपत्रिका वाचायची. ते वाचत असताना मनाशी निर्णय करायचा की कोणता प्रश्न आपण आधी सोडवणार आहोत, कोणता मागावून सोडवणार आहोत. सूचनांचं नीट वाचन मुलांनी करायचंय. सोपे प्रश्न आधी सोडवायचे, कठीण प्रश्न मागावून सोडवायचे, सर्व प्रश्न आणि उपप्रश्न सलग सोडवायचे. पहिल्यापासून लेखनाला वेग आला पाहिजे, कारण एका मार्काचं लिहिण्यासाठी फक्त 50 ते 55 सेकंद एवढाच वेळ मुलांना मिळणार आहे. दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सगळं लिहून झाल्यानंतर शेवटची 10 मिनिटं ही न चुकता आपण उत्तरपत्रिका तपासण्यासाठीच शिल्लक ठेवायचे. तपासायचं म्हणजे नेमकं काय तपासायचं याच्यावर भर दिला पाहिजे. स्पेलिंग, ऱ्हस्व, दीर्घ, त्याचबरोबर आपण ज्या आकृत्या काढलेल्या आहेत, नकाशे भरलेले आहेत, त्याला चौकट टाकली आहे ना, सूची केली आहे ना, नावं दिलेली आहेत की नाही, महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्याखालती अंडरलाईन केलेली आहे का, किंवा काही वेळेला असंही झालेलं असतं की एखादा परीक्षा लिहिता लिहिता मुलं अडतात, त्यांना आठवत नाही असं वाटतं. अशा वेळेला मुलांनी चक्क 1 मिनिट थांबावं असं मला वाटतं. कित्येक वेळेला असंही होतं की निराशेचा झटका येतो आणि मला आता काही हे कळलं नाही असं वाटतं. असं जेव्हा होतं त्यावेळेला मुलांनी लक्षात ठेवावं की एखादं मिनिट फक्त रिलॅक्स व्हा, हातापायाला जरा थोडासा ताण द्या, मानेचे असे उभे आडवे व्यायाम करा, 2 मिनिट डोळ्यासमोर पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न करा आणि पुन्हा लिहायला लागा. अडून राहू नका त्या ठिकाणी. आणि मला असं वाटतंय सोनाली, असं जर सगळं मुलांनी केलं ना तर त्यांना परीक्षेची भीती मनात अजिबात राहणार नाही. आत्मविश्वासपूर्वक ती सामोरं जातील आणि परीक्षेत यश त्यांना नक्की मिळेल अशी आपल्याला खात्री वाटते, नाही का? आणि बाहेर आल्यानंतर त्याची चर्चा मात्र मुलांनी नक्की अजिबात टाळावी, करायची नाही. कारण त्याचा परिणाम नाही तर पुढच्या पेपरवर होऊ शकतो. त्यामुळे याला हे आलं नव्हतं, हे लिहिता आलं नाही, हे सगळं विसरून जायचं आणि परत त्याच उमेदीने त्याच तयारीने पुढच्या दुसऱ्या पेपरला पेपरला सुरुवात करायची. बरोबर. मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमात आपण श्रवण कौशल्य, नंतर संभाषण कौशल्य, लेखन कौशल्य, वाचन कौशल्य आणि ऐन परीक्षेचा सराव याच्याविषयी जेवढी महत्वाची माहिती होती तेवढी तरी आपण नक्कीच विद्यार्थ्यांना पुरवलेली आहे. मला वाटतं ते निरोप घ्यायला मुलांना काही हरकत नाही. त्याच्यापूर्वी सगळ्या विद्यार्थी मित्रांना आपल्या आपण शुभेच्छा देऊया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, एवढं सगळं कळल्यावर यश आता तुमचंच आहे. चला आता ही सारी कौशल्य आत्मसात करायच्या तयारीला लागूया आणि सारे मिळून आता एकच गीत गाऊया. नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत आजला गाऊ, जिथे जायचे ठरले आहे तेथे जाऊच जाऊ, तेथे जाऊच जाऊ.